जय महाराष्ट्र विद्यार्थी मित्रांनो, आपण प्रॅक्टिकल नंबर 2 क्रिएट डेटाबेस स्कीमा फॉर गिव्हन ॲप्लिकेशन हे प्रॅक्टिकल बघत होतो. यामध्ये आपण इयर डायग्राम कशी ड्रॉ करायची हे मागच्या व्हिडिओमध्ये बघितलं. आता आपण नॉर्मलायझेशन जो कन्सेप्ट आहे तो बघणार आहोत. नॉर्मलाइज द रिलेशन अप टू थर्ड नॉर्मल फॉर्म. सो फर्स्ट ऑफ ऑल, व्हॉट इज द नॉर्मलायझेशन? सो नॉर्मलायझेशन म्हणजे काय? इट इज अगेन अ डेटाबेस डिझाइन टेक्निक which is used to organize a table in such a manner that it should reduce the redundancy and dependency of data. म्हणजे आपल्याला नॉर्मलायझेशन मध्ये काय करायचंय, जे की आपण टेबल्स डिझाइन करणार आहोत त्या टेबलमध्ये रिडंडन्सी म्हणजे थोडक्यात डुप्लिकेशन आणि डिपेंडन्सी जी आहे ती आपल्याला काय करायची आहे, रिमूव्ह करायची आहे या नॉर्मलायझेशन या कन्सेप्ट मध्ये. तर पुन्हा एकदा सांगतो विद्यार्थी मित्रांनो, नॉर्मलायझेशन मध्ये काय करतो आपण की जे टेबल मधले रिपिटेशन्स डुप्लिकेशन जे आहेत ते आपण रिमूव्ह करतो आणि ज्या कॉलम मध्ये जी डिपेंडन्सी असते एकमेकाची ती आपण काय करतो, रिमूव्ह करतो. त्याला आपण म्हणणार नॉर्मलायझेशन. आणि हे असं का करतो, तर याच्यामध्ये काय होतं की जर रेकॉर्ड जर डुप्लिकेट असतील आणि त्याच्यामध्ये जर डिपेंडन्सी असेल तर कधी कधी आपल्याला डेटा अपडेट इन्सर्ट करताना किंवा काही त्याच्यावरती ऑपरेशन्स करताना काय होतात, प्रॉब्लेम येतात. म्हणजे जर डुप्लिकेट डेटा असेल तर अपडेट करायला गेलं तर दोन्ही रेकॉर्ड अपडेट होऊ शकतात किंवा डिलीट करायला गेलं तर मल्टिपल रेकॉर्ड्स ते डिलीट होऊ शकतात. तर अशा पद्धतीचे काही प्रॉब्लेम्स त्याच्यामध्ये वेगवेगळ्या पद्धतीचे येऊ शकतात. तर त्यासाठी आपल्याला काय करतं, डेटाबेसला नॉर्मलाइज करावं लागतं. आणि त्या नॉर्मलायझेशन मध्ये जे आहे तर ते 3 टाइपचे नॉर्मलायझेशन आहे, टाइप्स ऑफ नॉर्मलायझेशन मध्ये. तर त्याच्यामध्ये जो आहे तो आहे पहिला टाइप फर्स्ट नॉर्मल फॉर्म, सेकंड नॉर्मल फॉर्म आणि त्यानंतर आहे थर्ड नॉर्मल फॉर्म, असे 3 येणे पर्यंत. तर फर्स्ट नॉर्मल फॉर्म काय आहे ते आपण पहिले बघू. हॅव्हिंग युनिक व्हॅल्यूज, नो रिपीटिंग ग्रुप्स. म्हणजे फर्स्ट नॉर्मल फॉर्म मध्ये जर आपल्याला टेबल कन्वर्ट करायचं आहे असेल तर त्याच्यामध्ये युनिक व्हॅल्यूज पाहिजे आणि जर रिपीटिंग ग्रुप्स असतील तर ते पण नको आहेत. दुसरा जो नॉर्मल फॉर्म आहे त्याच्यामध्ये काय करायचं आपल्याला, पुन्हा युनिक व्हॅल्यू पाहिजे, रिपीटिंग ग्रुप्स नाही पाहिजे आणि नो पार्शियल डिपेंडन्सी. म्हणजे त्याच्यामध्ये डिपेंडन्सी जी आहे ते आपण सेकंड नॉर्मल फॉर्म मध्ये काय करतो, रिमूव्ह करतोय. युनिक व्हॅल्यू पाहिजे प्रत्येक कॉलम मध्ये, रिपीटिंग ग्रुप्स नाही पाहिजे आणि पार्शियल डिपेंडन्सी पण चालणार नाहीये सेकंड नॉर्मल फॉर्म मध्ये. आणि थर्ड नॉर्मल फॉर्म मध्ये काय असतं, तर सेकंड नॉर्मल फॉर्मच्या सगळ्या गोष्टी आल्या पाहिजे. पण याच्यामध्ये एक आहे की तुम्ही ट्रान्झिटिव्ह डिपेंडन्सी जी आहे ती ठेवू शकता. ट्रान्झिटिव्ह डिपेंडन्सी म्हणजे काय, आपल्याला माहिती आहे की ए इज इक्वल टू बी असेल, बी इज इक्वल टू सी असेल तर बाय डिफॉल्ट काय होऊन जातं, ए इज इक्वल टू सी किंवा सी इज इक्वल टू ए असं आपण म्हणू शकतो. तर यालाच आपण काय म्हणतो, ट्रान्झिटिव्ह डिपेंडन्सी असं चालेल. तर आता बघा, फर्स्ट नॉर्मल सेशन जे आहे त्याचं एक एक्झाम्पल आपण बघू. बघा इथे एक टेबल दिलेला आहे, त्याच्यामध्ये 3 कॉलम आहेत, कॅटेगरी आयडी, कॅटेगरी नेम आणि लँग्वेजेस. तर याच्यामध्ये कॅटेगरी आयडी आहे CPRG, CSCR. त्यानंतर कॅटेगरी नेम आहे प्रोग्रामिंग आणि स्क्रिप्टिंग. आणि लँग्वेजेस मध्ये जर आपण बघितलं तर प्रोग्रामिंग लँग्वेजेस आहेत सी, VB आणि जावा. आणि इकडे स्क्रिप्टिंग लँग्वेज जावास्क्रिप्ट, PHP आणि HTML. तर आता ह्या ज्या व्हॅल्यू आहेत आपण म्हणतो टेबल आणि टेबलमध्ये रोज आणि कॉलमच्या फॉर्मॅटमध्ये आपण डेटा स्टोअर करत असतो. तर टेबल आणि रोजच्या फॉर्ममध्ये प्रत्येक सेलमध्ये ही सिंगल व्हॅल्यू पाहिजे असते. कारण की आता जर मला ही सीला C++ करायचं असेल तर मी ते अपडेट करू शकणार नाही. तर आपल्याला माहिती आहे आपण काय करणार, युनिक व्हॅल्यूज आपल्याला ठेवायचे आहेत आणि रिपीटिंग ग्रुप्स आपल्याला रिमूव्ह करायचे. मग आपण याला काय करतो, कन्वर्ट करतो ह्या टेबलला. तर कन्वर्ट केला आपण फर्स्ट नॉर्मल फॉर्म मध्ये. तर आपण काय करणार, याच्यामध्ये ग्रुपिंग रिमूव्ह करतो, डुप्लिकेट व्हॅल्यूज जे आहेत ते आपल्याला सिंगल सेल मध्ये कन्वर्ट करून अशा पद्धतीने आपण याला कन्वर्ट केला. हा झाला फर्स्ट नॉर्मल फॉर्म. आता सिंगल सिंगल व्हॅल्यू आलेली आहे. त्यानंतर आपण सेकंड नॉर्मल फॉर्म कसा आहे ते आपण बघू. बघा, सेकंड नॉर्मल फॉर्म मध्ये एक एक्झाम्पल घेतला आपण. त्यामध्ये कॉलम आहेत स्टुडंट रोल नंबर, स्टुडंट नेम, प्रोजेक्ट आयडी आणि प्रोजेक्ट नेम. तर आता सेकंड नॉर्मल फॉर्म काय सांगतो आपल्याला, याच्यामध्ये पण ग्रुपिंग नाही पाहिजे, युनिक व्हॅल्यूज पाहिजे आणि डिपेंडन्सी रिमूव्ह करायची. तर आता हा ऑलरेडी फर्स्ट नॉर्मल फॉर्म मध्ये आहे. तर आपल्याला डिपेंडन्सी, आता डिपेंडन्सी कशी आहे बघा, स्टुडंट रोल नंबर आणि स्टुडंट नेम हे डिपेंडंट आहे आणि प्रोजेक्ट आयडी आणि प्रोजेक्ट नेम हे दोन एकमेकावरती डिपेंड आहे, बरोबर. आणि या स्टुडंटला कोणता प्रोजेक्ट आहे ते पण, म्हणजे ह्या कॉलमवरती हा प्रोजेक्ट आयडी किंवा प्रोजेक्ट नेम हे डिपेंडंट असू शकतं. तर मग आपण याच्यामध्ये डिपेंडन्सी कशी रिमूव्ह करणार किंवा का करायची ते बघा. तर सपोज मी आता यामधून काय केलं की स्टुडंट मॅनेजमेंट सिस्टीम हा प्रोजेक्ट मी जर डिलीट केला तर ह्याची जी एंट्री आहे पूर्ण ह्या टेबल मधून ह्या डेटाबेस मधून डिलीट होऊन जाईल. आणि परत जर मला ती पाहिजे असेल काही यूज साठी तर मी करू शकत नाही. तेच मग आपण आता काय करणार, याला कन्वर्ट करणार सेकंड नॉर्मल फॉर्म मध्ये. आणि या टेबलला आपण डिवाइड करणार, स्टुडंट रोल नंबर, स्टुडंट नेम आणि प्रोजेक्ट नेम असे 3 कॉलम आपण घेतले. आता जर मी इकडून बघितलं तर याच्यामध्ये 3 आपल्याला एंट्री दिसत आहेत. आणि दुसरा टेबल आपण क्रिएट करणार
प्रोजेक्टचा टेबल, याच्यामध्ये प्रोजेक्ट आयडी आणि प्रोजेक्ट नेम. तुम्ही इथं पण प्रोजेक्ट आयडी हा कॉलम घेऊ शकता. तर अशा पद्धतीने आता जरी मी इथं स्टुडंट मॅनेजमेंट सिस्टीम हे जरी डिलीट केलं मी, तर त्याची जी एंट्री आहे ती इकडं या प्रोजेक्टच्या टेबलमध्ये राहणार आहे आणि ती आपल्याला नंतर परत जर कोणी घेणार असेल स्टुडंट मॅनेजमेंट, तर त्याच्यासाठी आपण तो असाइन करू शकतो. तर अशा पद्धतीने आपण याला सेकंड नॉर्मल फॉर्म मध्ये कन्वर्ट केलेला आहे. आता आपण बघणार आहोत थर्ड नॉर्मल फॉर्म. बघा, थर्ड नॉर्मल फॉर्म मध्ये काय आहे, स्टुडंट आयडी आहे, स्टुडंट नेम आहे, सिटी आहे आणि झिप कोड आहे. तर आता आपल्याला माहिती आहे आपल्या थर्ड नॉर्मल फॉर्म मध्ये काय करणार आहोत आपण, की सेकंड नॉर्मल फॉर्म डिपेंडन्सी रिमूव्ह करायची आहे आणि ट्रान्झिटिव्ह डिपेंडन्सी असू शकले तर चालेल. तर आपण याला कसं कन्वर्ट केलं ते बघा, स्टुडंट आयडी, स्टुडंट नेम आणि सिटी. आणि हे स्टुडंट आयडी, स्टुडंट नेम आणि सिटी झालं पहिलं टेबल स्टुडंटचा सपोज, आणि मग नंतर दुसरा टेबल कशाचा होणार आहे, झिप कोड आणि सिटी. तर बघा इथं ही जी ट्रान्झिटिव्ह डिपेंडन्सी ती कशी ठेवली आपण, स्टुडंट आयडी, त्यानंतर स्टुडंट आयडी, त्यानंतर स्टुडंट नेम आणि सिटी असणार आहे या झिप वरती डिपेंड. तर अशा पद्धतीने याला ट्रान्झिटिव्ह डिपेंडन्सी म्हणजे स्टुडंट आयडी वरती स्टुडंट नेम डिपेंड, सिटी आणि त्याच्यावरती सिटी डिपेंड असणार आहे आणि त्याला मग कन्वर्ट केलं झिप आणि सिटी मध्ये. तर अशा पद्धतीने, तर अशा पद्धतीने आपल्याला डेटाबेस काय करावं लागतं मित्रांनो, की नॉर्मलाइज करावं लागतं, म्हणजे जर आपल्याला त्याच्यामध्ये इन्सर्ट अपडेटचे जे काही प्रॉब्लेम्स आहेत ते येणार नाहीत. तर तुम्हाला जर ह्या कन्सेप्ट जर समजला नसेल, तर तुम्हाला काही शंका असेल, तर ह्या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये माझा नंबर आहे, ईमेल आयडी आहे, व्हॉट्सअप ग्रुपची लिंक आहे. तुम्ही त्याच्यावरती तुमचे डाऊट्स विचारू शकता. व्हिडिओला कमेंट करा, लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि जास्तीत जास्त विद्यार्थ्यांपर्यंत शेअर करा. धन्यवाद. जय महाराष्ट्र.